नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर इथं आता जीवाने खूप टेन्शन घेतलेलं असते आणि टेन्शनमध्ये जीवा आनंद निवास कसं मिळवायचा याचाच विचार करत असतो. आणि तो म्हणूनच भास्कर काकांना भेटायला जातो. भास्कर काकांना भेटायला गेल्यानंतर त्या दोघांमध्ये खूप बातचीत होते. भास्कर काका त्याला खूप खालीपणा दाखवायचं बघत असतो, पण जीवा तरीही तो जे काही सांगतो ते सर्व ऐकत असतो. तर शेवटी पण जीवा म्हणतो, काही झालं ना तर मला प्लीज तो आनंद निवास परत द्या. तर भास्कर म्हणतो, आता तो भेटूच शकत नाही, कारण आता तो त्या व्यक्तीच्या हाती गेला आहे, ती व्यक्ती ती परत देणार नाही. पण जेव्हा तू जर एक काम केलं ना तर तुला तुझा आनंद निवास परत मिळेल. तर जीवा म्हणतो, कोणतं? तर भास्कर म्हणतो, माझ्या मुलीबरोबर तुझ्या पारदादाचं लग्न लावून दे. तर जीवा म्हणतो, ते शक्य नाही आहे, कारण पारदादाचं लग्न झालेलं आहे. तर भास्कर म्हणतो, मग दुसरी आठ सांगितली तर ती तू ऐकशील त्या? तर जीवा म्हणतो, ती कोणती? तर लगेच आता भास्कर म्हणतो, तुझ्या बायकोला नंदिनीला एक दिवस ना त्या साहेबांकडे पाठव, म्हणजे तो तुझ्या बायकोचा आनंद निवास नक्कीच परत देईल. असं म्हटल्यावरती जीवाला खूप राग येतो आणि भास्कर आणि जीवामध्ये खूप झटापटी होते. भास्करला खूप दुखापती होते, पण भास्करचा हा एक प्लॅनच असतो हे जीवाला कळून येत नाही. तिकडे आता लगेच वसुधा आणि रम्याची बातचीत चाललेली असते. वसुधा म्हणते, सर्व काही आपल्या मनासारखं घडणार आहे. रम्या म्हणते, काहीच घडत नाही आहे आई. तर वसुधा म्हणते, काळजी करू नको, आपला पुढचा जो प्लॅन होता ना तो सक्सेस झालेला आहे. जीवाला काहीही करून भास्करवरती हात उचलायला लावायचा होता आणि ते काम परफेक्टरित्या पार पडलेलं आहे. तिकडे आता भास्कर लगेच नंदिनीला फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि म्हणतो, मी तुझा आनंद निवास तुला परत मिळवून देणार होतो, पण जीवाच्या चुकीमुळे मी तो परत मिळवून देणार नाही, कारण जीवाने आज मला खूप मारलेला आहे. म्हणून आता तुझ्या आनंद निवासची मुदत संपलेली आहे. आता हे ऐकल्यावर इकडे नंदिनीला खूप टेन्शन येतं. जीवा घरी आल्यावरती नंदिनी आणि जीवामध्ये खूप भांडण होतं आणि हेच वसुधा आणि रम्याला हवं असतं. तिकडे भास्कर लगेच आता पोलीस कंप्लेंट करतो आणि पोलीस जीवाला घ्यायला घरी येत असतात. तर इथं काव्या खाली येते आणि मग ते पोलीस कशासाठी आले आहे. तर आता काव्या लगेच ते प्रकरण तिथल्या तिथे मिटवते आणि जीवाची मदत करते. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.